शाबूचा वडा कधी खालून ना कडक झाल्याशिवाय पलटी करायचं नाही। नमस्कार, मी मनीषा। सर्वांना गुड मॉर्निंग। सकाळच्या 6 वाजलेले आहेत। मी आंघोळ करून आलेली आहे, त्यानंतर किचनमध्ये आलेले आहे। सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। आज मस्त वाटतंय कारण आषाढी एकादशी आहे ना। पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची खूप सारी गर्दी झालेली आहे। माझे मिस्टर काल पंढरपूरला गेलेले आहेत। ते ह्या वर्षी पहिल्यांदाच गेलेले आहेत। सकाळपासून त्यांचा 2 वेळा फोन आला होता। ते सांगत होते, मी पहिल्यांदाच अशी गर्दी बघितलेली आहे। त्यांचं अचानक ठरलं पंढरपूरला जायचं। आता 4 दिवस झाले ते म्हणत होते की मी आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन येतो, व ते आता गेले। त्यांचं दर्शन वगैरे झालेलं आहे। दर्शनाच्या लाईनमध्ये ना 11 तास उभे होते, त्यानंतर त्यांचं दर्शन झालेलं आहे। त्यांचा फोन आलेला होता, दर्शन वगैरे आम्ही घेतलेलं आहे, व्यवस्थित दर्शन झालं, पण खूप सारी गर्दी आहे। आज आषाढी एकादशी आहे आणि मुसलमानाचा ना मोहरम आहे, त्यामुळे मुलांना सुट्टी दिलेली आहे स्कूलला। आज काही टिफिनची वगैरे काही गडबड नाही, पण मी आज लवकर उठलेली आहे, 6 वाजताच उठलेली आहे। कारण मला ना देवघर पुसून घ्यायचं आहे, स्वच्छ करून घ्यायचं आहे, त्यानंतर देवपूजा करायची आहे। तर एका ताईने ना विचारलं होतं मला, तुमचा चहा एकदम दाटसर असतो, तुम्ही कोणती चहा पावडर वापरता? तर मी ना सोसायटी चहा पावडर वापरते। ही चहा पावडर ना मी 8 ते 10 वर्ष झालं वापरते। जर चुकून चहा पावडर संपली, डीमार्ट मधून सामान भरीपर्यंत जर दुकानामधून दुसऱ्या प्रकारची पावडर आणली तर चहाची चव वेगळीच लागते। मला सोसायटी चहा पावडर आवडते। सोसायटी चहा पावडरमुळे चहा दाटसर तर बनतोच, पण त्यासोबत ना चहा पावडरची चव सुद्धा खूप छान मस्त असते। तर बघा किती दाटसर असा चहा दिसतोय ना। आता चहा पण झालेला आहे, ओमकारला बाहेर नेऊन देऊ। आज मुलांना सुट्टी आहे ना, त्यामुळे काही स्कूल नाही, कॉलेज नाही, तर चला बाहेर नेऊन देऊ। बिस्किट पण द्यायचं आहे। धरले। आज सर्वात पहिल्यांदा देवपूजा करून घेणार आहे। आज काही जास्त स्वयंपाक करायचा नाही, तर देवपूजा झाल्याच्या नंतर स्वयंपाक करून घेणारच आहे। माझा आणि विघ्नेशचा उपवास आहे आणि ओमकारचा आहे ना ते उपवास नाही, त्यासाठी 1 भाकरी टाकणार आहे। पण देवपूजा करून घेते आणि त्यानंतर स्वयंपाक करून घेते। तर आता देवपूजा सुद्धा आपली झाली, चहा वगैरे करून घेतला आणि देवपूजा अगोदर करून घेतलेली आहे। तुमचे दादा आहेत ते काल पंढरपूरला गेलेत। माईचं दर्शन घेऊ आपण इथूनच। मूर्ती आहे माझ्या घरामध्ये, बघा किती सुंदर अशी आहे। मंदिरामध्ये ठेवते मूर्ती। बटाटे लावलेले आहे, भात लावलेला आहे। आता भात आणि बटाटा होईपर्यंत मी टेरेसवरून ना झाडू मारून येते। आता सकाळच्या 8 वाजलेल्या होत्या, तर मी ना टेरेस पासून झाडू मारत आलेले आहे। आता हा खालचा वॉल आणि किचन राहिलेला आहे, तो झाडू मारून घेते। सकाळ सकाळी ना देवपूजा, झाडू, लादी असं हे 2-3 काम आहेत ना घरातली, ती झाल्यानंतर घरात कसं प्रसन्न पॉझिटिव्हिटी तयार होते आणि दिवसभर काम करायला आपल्याला खूप फ्रेश वाटतं आणि मन प्रसन्न होतं आणि आपल्याला काम करायला काही कंटाळा येत नाही। तर मी आता सर्व कानाकोपरा झाडू मारून घेते। पायपुसणी होते, ती पण सगळी झाडून घेतली, स्वच्छ करून घेतली। हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग। मी मनीषा। परत एकदा माझ्या नवीन मराठी ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना व आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर चला, सर्व काम माझ्या घरातलं झालेलं आहे। आता मला शाबू वडे बनवायचे आहेत, भाकरी बनवायची आहे, बटाटे भाजी बनवायची आहे। तर ओमकारचा काही उपवास नाही, त्यामुळे त्याला जेवण बनवायचं आहे। त्यानंतर विघ्नेशचा माझा उपवास आहे। विघ्नेश म्हणतो मी उपवास धरतो, कारण त्याचा दुपारपर्यंत होईल, त्यानंतर बघू। पण शाबू वडे बनवते आणि भाकरी टाकते, म्हणजे ओमकारसाठी भाकरी आणि शाबू वडे आमच्यासाठी बनवते। तर चला बघू आपण, कुकरमध्ये लावलेले जे बटाटे आहेत ते शिजलेत का नाही ते बघू आपण, चेक करू। मस्त असे शिजलेले आहेत बघा। पाणी थोडं सुद्धा घातलं नव्हतं, कारण किती मस्त असे शिजलेले आहेत। तर हे बघा लगेच फुटतायत, एकदम मऊ मस्त असं छान शिजलेले आहेत बटाटे। पाणी वगैरे घालायचं नाही बटाट्यामध्ये, पाणी घातल्यानंतर ना बटाट्याला चव लागत नाही, त्यामुळे पाणी न घालता कुकरमध्ये ठेवून शिट्या करायच्या। भात पण झालेला आहे, भात आता झाकण लावून ठेवून देते। आता भाकरी पण झालेली आहे आपली, भाकरी भाजून घेऊ। भाकरी भाजली की या तव्यामध्ये मी आता बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे। बघा किती मस्त भाकरी फुगलेली आहे। तव्यामध्ये भाकरी भाजून घेते। मस्तच भाकरी फुगलेली आहे ना। कडक जरा भाकरी करते, कारण ओमकारला कडक भाकरी आवडते, त्यामुळे कडक करून
करून घेते थोडी। भाकरी पण आपली छान अशी भाजलेली आहे बघा, ही बघा किती मस्त अशी भाजलेली आहे। आता या तव्यामध्ये ओंकारसाठी बटाट्याची भाजी बनवून घेते। तर हे तेल आहे ना, काल पापड वगैरे तळलेलं होतं ते जे आहे ते बघते आणि त्या तेलामध्येच भाजी बनवून घेते। आता कांदा टाकते, कांद्यासोबत आता कढीपत्ता पण टाकते। कढीपत्ता आहे तो गावावरून आणलेला आहे, सुकलेला आहे, छान वास येतो या कढीपत्त्याचा। आता कांदा सुद्धा ब्राऊन कलर वरती आलेला आहे आपला। आता यामध्ये मिरची, अद्रक आणि लसूण हे बारीक करून घेतले मिक्सरला, ते पण टाकू आणि हा चाट मसाला घेतलेला आहे। बटाट्याच्या भाजीमध्ये चाट मसाला टाकल्यानंतर बटाट्याची भाजी खूप छान लागते, त्यामुळे टाकायचं आहे आपल्याला। तर ही मिरची, अद्रक, लसूण हे भाजून घेऊया कांद्यामध्ये। आता मी चाट मसाला टाकून घेते। आता यामध्ये धना पावडर अर्धा चमचा टाकला, त्यानंतर हळद अर्धा चमचा टाकला। आता हे मसाले सगळे हलवून घेऊ। आता या कांद्यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहे मी, कारण थोडी साखर टाकल्यानंतर बटाटा खूप छान लागतो, त्यामुळे साखर टाकून घेतलेले। आता मीठ पण टाकते चवीनुसार, आपला बटाटा केवढा आहे तो बघायचं आणि त्यानुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं। सर्व मसाले हलवून घेते। मसाले हे मस्त तेलामध्ये भाजून घेतले की आपल्याला लगेच बटाटा टाकायचा आहे। आता हा बघा बटाटा आपण चिरून घेतलेला आहे तो टाकू। आता या मसाल्यामध्ये मस्त असा बटाटा हलवून घ्यायचा। बटाट्यामध्ये ना थोडीशी हळद कमी पडलेली आहे, ती पण टाकू। डब्यामध्ये काढली नव्हती ना, ती काढून घेते थोडीशी हळद म्हणजे या बटाट्यामध्ये टाकायला। आता हळद आहे ती मसाल्याच्या डब्यामध्ये काढून घेतली, संपलेली होती ना, या बटाट्यामध्ये पण थोडीशी टाकते, कमी पडले ना। आता सर्व बटाटा आहे तो हलवून घेते, म्हणजे हळद टाकलेली आहे ती सगळे बटाट्याला लागली जाईल। आता याच्यावरती झाकण ठेवू, म्हणजे सर्व बटाटा आहे तो चांगला वापरला जाईल आणि सर्व मसाला आहे तो लागला जाईल बटाट्याला। आता बटाट्याची भाजी सुद्धा आपली तयार झालेली आहे, काढून घेते। तर ही बघा खूप छान अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपण शाबूचे वडे तयार करून घेऊ। चला, रात्री भिजत घातलेला होता, थोडासा कठीणच भिजलेला आहे, त्यामुळे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडासा फिरवून घेणार आहे, म्हणजे आपले शाबू वडे चांगले तयार होतील। तर हा बघा फिरवून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, तर खूप छान असं झालेलं आहे। तर हा पण आहे शाबू, तो जरा फिरवून घेते, तसा बारीक करून घेतलेला आहे। आता यामध्ये काढून घेते। आता बटाटा आहे ना तो पण मिक्सरला थोडासा फिरवून घेते, म्हणजे खूप छान वडे तयार होतात शाबूचे। तर इथे बघा बटाटा आणि शाबू बारीक करून घेतलाय, मिक्सरला थोडा फिरवून घेतला। 4 मिरच्या घेऊन बारीक केलेल्या आहेत ना मिक्सरला, त्या टाकल्या। आता हे जाडसर असे शेंगदाण्याचं कूट आहे ते सुद्धा टाकू। शेंगदाणा चांगलं कडक करून घेतलेले होते तव्यामध्ये आणि त्यानंतर जाडसर असं कूट करून घेतलं आणि ते टाकलेलं आहे। आता आपण चवीनुसार यामध्ये मीठ टाकू। आता हे हलवून घेऊ चांगलं, चमच्याने तर व्यवस्थित हलवलं जाणार नाही, त्यामुळे आपण हातानेच हलवून घ्यायचं आहे। असं हातानेच हलवून घेते। बटाटा आहे ना त्यामुळे चिकट होणार आहे, कारण चिकट झाला तरच वडा छान लागतो आपला, तळला जातो चांगला वडा, त्यामुळे असा चिकटच झाला पाहिजे। शाबूमध्ये थोडासा बटाटा जास्तच घालायचा, मी 3 घातलेले आहेत बटाटे। शाबू घेतलेला आहे 300 ग्रॅम आणि 300 ग्रॅमला 3 बटाटे टाकलेले आहेत। आता मस्त असं मळून घेतलेला आहे शाबू आणि बटाटा। आता आपण वडे तयार करू। जास्त पण मोठे नाही, जास्त पण छोटे नाही, मीडियम साईजचे आपल्याला वडे तयार करायचे आहेत। त्याला सभोवतानी असा आकार चांगला द्यायचा, हातावरती फिरवून घ्यायचे म्हणजे गोल आकार येतो। हे बघा बटाटा टाकल्यामुळे ना चिकट असं हाताला चिकटतात। पाण्याचा तुम्ही हात घेतला तरी सुद्धा चालेल, पाण्याचा हात घेऊन वडे तयार करायचे। थोडं हाताला पाणी लावते, हाताला पाणी लावल्यानंतर चिटकत नाहीत वडे तयार करताना। मस्त असे वडे तयार करायचे आहेत। असे शाबू मिक्सरला बारीक केल्यामुळं, बटाटा बारीक केल्यामुळं वडे ना आपले खूप छान आतपर्यंत भाजले जातात, त्यामुळे असं मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं, जाडसरच ठेवायचं, जास्त पण बारीक नाही करायचे। आता तेल पण आपलं गरम झालेलं, आता तेल पण गरम झालेलं आहे आपलं।
तर शेंगदाणे भाजून घेऊ थोडं खाण्यासाठी, शाबू वड्याबरोबर खाण्यासाठी शेंगदाणे भाजून घेते। आता मस्त छान असे कडक शेंगदाणे झालेले काढून घेऊ आपण, ते सगळं नितळून घ्यायचं। तर हे बघा शेंगदाणे मस्त असे भाजून घेतलेले। आता आपण शाबू पापड भाजून घेऊ। हे बघा किती पांढरे शुभ्र शाबू पापड भाजलेले आहेत बघा। तर हे बघा सर्व शाबूचे पापड आहेत ना ते तळून घेतलेले आहेत। आता आपण जे वडे तयार केले ते सोडू। तेल थोडंसं थंड होऊन द्यायला पाहिजे होतं। शाबूचा वडा कधी खालून ना कडक झाल्याशिवाय पलटी करायचं नाही। जर तुम्ही लगेच टाकल्या पलटी केला ना तर लगेच तुटून जातो, तो क्रिस्पी होत नाही। म्हणून आपल्याला काय करायचं, शाबूचा वडा टाकल्यानंतर 2-3 मिनिटं थांबायचं आहे, त्यानंतर पलटी करायचं आहे। शाबू वडे तेलामध्ये सोडल्यापासून 3 मिनिटं झालेले होते। तर आता मस्त शाबू वडा खालून ना कडक झालेला आहे। आता आपण पलटी करून घेऊ। आता आपण शाबू वडा दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचा आहे। तर आता ना 2 ते 3 वेळा आपल्याला एका मिनिटाला शाबू वडा आलटी पलटी करून घ्यायचा, म्हणजे क्रिस्पी टाईप आपला शाबू वडा तयार होतो। काढून घेऊ, मस्त असे भाजलेले आहेत बघा। आता दुसरे वडे सोडते। तर हे बघा ओंकारसाठी ताट तयार केलेलं आहे आणि हे आहे ते विघ्नेशसाठी केलेले आहेत। विघ्नेश उपवास धरतोय म्हणून त्याला वडे पाहिजेत, तर देते त्याला बाहेर नेऊन। शाबूचे पापड पण ठेवू। शाबूच्या वड्याबरोबर ना दही खायला घ्यायचं, म्हणजे खूप छान लागतं। तर चला बाहेर नेऊन देते त्यांना दोघांना। शाबू वडे तळून घेते, मुलांना तर बाहेर जेवायला दिलेलं आहे मी। तर विचारू मुलांना वडे वगैरे कसे झालेले आहेत, बटाट्याची भाजी सुद्धा कशी झालेली आहे। तर ही बघा मुलं जेवायला बसलेले आहेत। काय रे, शाबूचा वडा कसा झालाय मला खाऊन सांग। कसा लागतोय रे विघ्नेश? मस्त ना। ओंकार बटाट्याची भाजी कशी झालेली? आता त्यांना दिलेलं आहे। तर आता मुलांना जेवाय दिलेलं आहे, ते तळून घेते वडे आहेत शाबूचे आणि त्यानंतर मग जेवण करणार आहे। तर चांगले तळून घेतलेले आहेत वडे बघा, क्रिस्पी टाईप झालेले आहेत आपले वडे आहेत ना शाबूचे, मस्त क्रिस्पी टाईप झालेले आहेत, खूपच छान झालेले आहेत। तर आपली स्पेशल उपवासाची थाळी तयार झालेली आहे। तर ही बघा दही, शेंगदाणे, शाबूचे वडे, शाबूचे पापड, मस्त असा फराळ आपल्याला उपवासाचा तयार झालेला आहे। आता सर्व शाबू वडे सुद्धा मी तळून घेतलेले आहेत। तर आता मी फराळ करून घेणार आहे। तर सर्वांनी एकादशीचा फराळ करायला। शाबू वडे खूप भारी झालेले होते, मुलांना खूप खूप आवडले। म्हणजे त्यांनी सांगितले उद्या डब्याला टिफिनला स्कूलच्या शाबू वडे आम्हाला दे मम्मी, खूप छान झालेले आहेत, म्हणून आम्हाला उद्या पाहिजेच। तर चला व्हिडिओचा एंड मी इथंच करते। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।